अध्यक्ष महोदय, ओबीसी इतर मागासवर्गीय वर बोलत असताना, या विषयावर बोलत असताना एक महत्त्वाच्या विषयाला मी स्पर्श करतोय आणि मी या सरकारचं ध्यान आकर्षित करू इच्छितो की ओबीसीच्या स्कॉलरशिपचे पैसेच मिळत नाही. पार्टीच्या पोस्ट ग्रॅज्युएट स्कॉलरशिपचे पैसेच मिळत नाहीत. म्हणजे एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत राज्य चालवण्याचं काम करायचं, पण दुसरीकडे ज्या वर्गाला खऱ्या अर्थाने शैक्षणिक ताकदीची गरज आहे, शिक्षणाच्या माध्यमातून ज्या समाजाला पुढे नेण्याची गरज आहे, त्यांना कमकुवत करण्याचं काम हे सरकार करतंय की काय, हा प्रश्न निर्माण उभा राहतो. आणि म्हणून या अनुदान मागण्यांच्या वरती चर्चा करत असताना आपल्याला विनंती आहे की खास करून शैक्षणिक स्कॉलरशिपच्या दृष्टीने आपण इतर मागासवर्गीय असो, नाही तर समाज कल्याणच्या माध्यमातून देणाऱ्या स्कॉलरशिप्स असो, ह्या वेळेवरतीच गेल्या पाहिजेत. त्यांचं शिक्षण अडता कामा नये, याकडे सरकारने ध्यान देणं गरजेचं आहे. एकीकडे सरकारने सांगितलं आहे की जनगणना करताना आम्ही इतर मागासवर्गीय हा कॉलम टाकू, पण तो कॉलम किंवा तसं काही तयारी या सरकारने केलेली दिसून येत नाही. मोदी साहेबांनी मोठी घोषणा केली होती की भारताची लोकसंख्याची मोजणी होत असताना, जनगणना होत असताना ओबीसीची जनगणना होणार, पण ओबीसीची जनगणना होत असताना दिसत नाही. त्याचा मोठा फटका हा भारताच्या लोकसंख्येच्या, जेव्हा लोकसंख्या मोजली जाईल तेव्हा होईल. आणि 27ला आपल्याला ती करायची असेल तर आत्तापासून सरकारने त्याची तयारी केली पाहिजे, नाहीतर तो इतर मागासवर्गीयांवरती अन्याय असेल. अध्यक्ष महोदय, नगरविकास खात्यावर बोलत असताना माझा नेहमीचा प्रश्न मी उभा करतो की ठाणेकरांना पाणी नाही. दरवेळेस हा प्रश्न हसण्यावरही नेला जातो. आणि मी नेहमी सांगतो सुनील प्रभू आहे ना की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना हजारो करोडो रुपयाचे रस्ते बनले, कागद दिला ना, बायपास, कागदावर तुम्ही सुनील प्रभू अंडरपास, हजारो करोड रुपयाचे रस्ते बनले. त्यांनी जर लक्षात घेतलं असतं आणि ठाणेकरांसाठी एक धरण आणलं असतं शंभूराजे, तर पुढचे 500 वर्ष ठाणेकरांनी त्यांना लक्षात ठेवलं असतं. रस्ते तुटतात, रस्ते बनतात, रस्ते तुटतात, रस्ते बनतात. शाहू महाराजांनी राधानगरी एकदाच बनवली, पण पुढचे 500 वर्ष राधानगरी लक्षात राहील. कोयना एकदाच बनला, आपण कोयन्याच्या काठचे आहात. मुख्यमंत्री महोदय पण कोयनेच्या काठचे आहेत, पण पुढचे कैक वर्ष कोयना लक्षात राहील. आज ठाणे शहरातल्या कुठल्याही भागाला पाणी नाही, कुठल्याही भागाला. मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतो, त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, त्या मुंब्र्यात तर पाणीच नाही. मुंब्रा सोडून द्यावं साहेब, पण जो सर्वात महत्त्वाचा भाग म्हणून मोजला जातो आणि आता श्रीमंतांचा प्रभाव असलेला जो भाग म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे घोडबंदर रोड. घोडबंदर रोडच्या एकाही बिल्डिंगला पाणी मिळत नाही. नवीन डीसीपीआर करत FSIची लूट झाली. नागरिक संख्या वाढणार, पाणी कुठून आणणार? अध्यक्ष महोदय, माझ्या इथे अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 200 कोटी रुपये योजनेची एक योजना पास झाली. त्याच्या टाक्या बांधू 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 असं दरवेळेस अधिवेशनामध्ये, मागच्या वेळेस मंत्री महोदय सामंत साहेब होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं एका टाकीचं म्हणजे मातीही उकरली. अध्यक्ष महोदय, डीपी रस्ते करणं, त्याच्यावरची अतिक्रमणं हलवणं ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.
सांगून सांगून कंटाळलो, पण आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळच नाही अतिक्रमण हटवायला. आणि मग अचानक एक दिवशी हायकोर्टाचा निर्णय येतो बिल्डिंगी पाडा, आणि मग असे वेगाने कामाला लागतात, जी दिसेल ती बिल्डिंग पाड, जी दिसेल ती बिल्डिंग पाड. अरे पण ती बिल्डिंग पाडत असताना ती बिल्डिंग उभी कशी राहिली ह्याच्याकडे बघा. तुमचा जर कायदा आहे की अनधिकृत इमारत होत असताना जर ती लक्षात आणून दिली तर तिथला इन्स्पेक्टर आणि वॉर्ड ऑफिसर सस्पेंड झाला पाहिजे, बरोबर आहे लांडे साहेब? नियम आहे ना. मग आतापर्यंत किती झाले? गरीबाला काय कळत नाही, अशिक्षित असतो, जाऊन अनधिकृत इमारतीमध्ये घर घेतो, आणि मग ते एक दिवशी सकाळी नोटीस येते बिल्डिंग खाली करा, दुसऱ्या दिवशी आम्ही तोडणार आहोत. गरिबांनी काय करायचं? गरिबाची कुठलीच. आजपर्यंत सरकार कोणाचंही असो, कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली? एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही. हायकोर्टाचे निर्णय आले, हायकोर्टाच्या निर्णयानुसार कारवाई झाली, कारवाई थंडावली, कामकाज परत सुरू, परत अनधिकृत बिल्डिंगींना बांधकामांना परवानगी देणं सुरू, माल मसाला इकडून तिकडे हलवायला सुरू, अधिकाऱ्यांचा रेट फक्त 22% वाढतो. नाही नाही नाही, सरकार टाईट आहे, हायकोर्टवरनं बघताय. मग 100 रुपये घेत होतो तर 200 रुपये स्लॅब हा रेट होतो, बाकी काही होत नाही. पण ह्या बिल्डिंगी पडतात. परवा माझ्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या फ्लोअरचा स्लॅब मधनं कोसळला, बेडसकट माणूस खाली रात्री. कारण का एवढ्या घाईघाईत हे सगळं बांधलं जातं अनधिकृत की त्याला काही म्हणजे काही लिमिटच नाही आहे. आणि त्याच्यामुळे पाणी नाही, त्याच्यामुळे सिवरेज नाही, त्याच्यामुळे पार्किंग नाही. आणि ठाण्यासारख्या शहरात जिथे आमचे मुख्यमंत्री होते, आणि म्हणून माझी विनंती आहे की जरा या गोष्टीकडे लक्ष द्या, पाण्याकडे तर लक्ष द्याच द्या. साधा रस्ता सांगतो, EVK नावाचा आमच्या एक रस्ता आहे, याची नोंद घ्या आपण आणि त्याचं माहिती मागवा. EVK हा रस्ता करण्यासाठी मी 1 वर्ष मागे, 1 वर्ष मोकळं मैदान आहे, त्या मोकळ्या मैदानावरती 4 अनधिकृत हॉल आहेत, तरी मालक तो रस्ता होऊ देत नाही. मी आयुक्तांना जाऊन सांगितलं, केळकर साहेब मालकाला बोलवा, त्याला सांगा तुझे 4 हॉल हे तुझे पोट भरण्याचं साधन आहे. उद्या आम्ही घुसलो आणि ते 4ही हॉल जमीनदोस्त केले तर काही राहणार नाही. रस्ता दे आम्हाला, आमचं काम करू दे, तू तुझं काम कर. झालं, केलं, 4 अधिकाऱ्यांची बैठक झाली, आजपर्यंत काम नाही. 1 वर्ष झालं, 1 वर्ष. कशी कामं करायची आमदारांनी? 18 कोटी रुपये मंजूर झाले मागच्या वर्षी 4 DP रस्त्यासाठी. एका DP रस्त्याचं काम सुरू नाही, आणि मोठे मोठे वशिले लावून आलेले अधिकारी बसलेत आमच्या इथे, सगळे नाव घेतात आमच्या साहेबांचं, शिंदे साहेबांचं. का ते घालत नाहीत मलाही माहिती आहे साहेब, आपली फार जुनी दोस्ती आहे. पण अधिकारी तर नाव पुढे करतात ना, आणि जेव्हा काम होत नाही तेव्हा बदनाम कोण होतं? आता माझ्या मतदारसंघात जर काम केलं नाही तर माझ्या मनात शंका काय येते? शिंदे साहेबांनी थांबवलेलं दिसते. ते थांबवत नाहीत, त्यांचा तो स्वभाव नाही, मला माहिती. पण अधिकाऱ्यांना लावाना जरा चाप लावा. 18 कोटी रुपयाचा रस्ता, 4 रस्ते आहेत, गेले वर्षभर तसेच पडून आहेत, परवानगी मिळत नाही, पैसे येत नाहीत. मग मंजूर कशाला केले? टेंडर कशाला काढलं? वर्क ऑर्डर पर्यंत पोहोचवलं कशाला? आम्ही काय उत्तर द्यायची मतदारसंघामध्ये? 6 टाक्यांची कामं पूर्ण करणार म्हणून तुम्ही सांगता, 1 टाकीचं काम पूर्ण करत नाही, 1 टाकी सुरुवात करत नाही. काय समजायचं आम्ही याच्यावरती? आणि म्हणून ह्या अनुदान मागण्यांच्या वरती बोलत असताना मी आपल्याला स्पष्टपणाने सांगतो की
शंभूराजे, आपण बसलेले आहात, आपण त्यांना सांगा की पाण्याची समस्या अतिशय गंभीर आहे. ओसी कशाला देता? हायकोर्टाला लिहून दिलंय तुम्ही, हायकोर्टला. हायकोर्टाने जेव्हा विचारलं, ड्युटीचं कोण नाही, ड्युटीचं कोण नाही, ड्युटीच्या लोकांना काय पडलेली नाही. हा मिनिस्टर आमचा आहे ना, बिंदास. कोण नाही आलो, सगळे ज्युनियर ऑफिसर्स येऊन बसतात, काही चिंता नाही. विधानसभेला काय किंमत राहिलेली नाही. तुमच्याकडे 240 आमदार आहेत, आपण 5 वर्ष चालवणार आहात सभागृह, चाला कोण कोणाला विचारतं, अशी परिस्थिती आहे. अहो, वर लक्षवेधी चालू असली साहेब, वर लक्षवेधी चालू असली, तुम्ही मगाचपासून लक्षवेधी मला लक्षवेधीचं सांगताय साहेब. अनुदान मागण्यांपेक्षा मोठं काय असतं का हो? आपणही आज जवळजवळ 30 वर्ष आहात इथे. अनुदान मागण्यांपेक्षा लक्षवेधी महत्वाची? तसं असेल तर सांगा आम्हाला. हे अनुदान मागण्यांवरती जर सचिव येऊन बसणार ना, आम्ही ह्याच इथे, म्हणजे खरे ह्या गॅलरीवर बोलू नये, ह्या गॅलरीवर बोलण्याचा अधिकार आपल्याला पण नाही आहे, पण कोणीच बसलेलं दिसत नाही, कोणीच नाही. ठीक आहे, बरोबर. तेव्हा मला काही इथे तिथे जायचं नाही आहे. आपले 2 मूलभूत प्रश्न आहेत, एक पाण्याचा प्रश्न, एक ईव्हीकेचा रस्ता, एक नाही हे बरोबर, तुम्ही लिहून घेताय ते 18 कोटी रुपयाचा रस्ते, 4 रस्ते. आणि पूर्ण शहराला कमी असणारा पाण्याचा तुटवडा, ह्याच्याकडे जरा गांभीर्याने आपण बघावं, एवढीच आमची विनंती आहे. बाकी काही फार अपेक्षा नाही आहेत. अहो, असं दरवर्षी सांगता तुम्ही की तुम्ही दोघं मित्र बसा आणि सोडवा. मित्राला काय वेळ नाही, त्याच्यामुळे काय आमचं भलं होत नाही. तेव्हा आपण ह्या प्रश्न खरंच गांभीर्याने घ्या. पाण्याचं खूप मोठी समस्या उभी राहील. एक दुसरा प्रश्न होता, तो म्हणजे आपण एक महत्वाकांक्षी प्रकल्प केलाय, बोरिवली ते ठाणा, तो भुयारी रस्ता काढलाय. तो भुयारी रस्ता नेमका बिल्डिंगच्या दरवाज्यात येतोय. तर आम्ही मागणी केलेली की त्याला तुम्ही घोडबंदर रस्त्यापर्यंत घेऊन जा. तर ते आता अर्धवट मागणी पूर्ण झाली आहे. जर आपण घोडबंदर रस्त्यापर्यंत हा रस्ता घेऊन गेलात तर पूर्ण मागणी पूर्ण होईल आणि लोक दुवा देतील एकनाथ शिंदे साहेबांना, आम्हाला नाही. माझा तो मतदारसंघ नाही आहे. आता बाकी खूप प्रश्न आहेत, आता या अनुदान मागण्यांच्या मध्ये ते बोलण्यात काय अर्थ नाही. पण साहेब, तुम्ही जरा वेळ घेऊन द्या ना मला. वाटल्यास दर्याला येतो, त्यांना सांगा एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसवा आणि याला दर्याला घेऊन या. तेव्हा घोडबंदरचा रस्ता झाला, आता तिथे मोनो मेट्रो सगळं आलं. घोडबंदरवरती तुमच्या DCPR मुळे आता प्रचंड लोकसंख्या वाढणारे एवढे प्लॅन पास होत आहेत की काही विचारू नका. सर्व्हिस रोडच गायब झाले. सर्व्हिस रोड हा जगाच्या इतिहासातला हा पहिला रस्ता असेल की ज्याचा सर्व्हिस रोडच गायब करण्यात आला. आता साधा प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या लोकवस्तीतनं गाड्या येतील त्या डायरेक्ट हायवेवर येतील. सर्व्हिस रोड कशासाठी आहे की तो स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे की त्यांनी म्हणजे पूर्ण गाडी रस्त्यावर जाता कामा नये. आत्तापर्यंत 28 लोक मेली आहेत, 28 लोक. हायकोर्टाने स्वतः प्रश्न विचारला की तुम्ही काय करताय, काय झोपले की काय. या मतदारसंघातलं पण शेतकरी राजा असतो ना. अरे असं म्हणजे शिवाजी महाराज शेतकरी नव्हते? हा, मग तर राजे होते ना. तर आपण शेतकरी थोडी म्हणतो. शेतकरी म्हणा शिवाजी राजेंना बघा कशी बोंबाबोंब करतील. छत्रपतींशिवाय बोलायचं नाही. मग ठीक आहे, मग छत्रपती पुत्र म्हणतो.
बरं ते जाऊ द्या, त्यांच्या मतदारसंघातला आहे आणि पूर्ण ट्रॅफिक नाहीसं होईल असा हा प्रकल्प आहे. आता एवढ्या करोडो रुपये तुम्ही म्हणजे हा रस्ता 90,000 कोटी, तो रस्ता 76,000 कोटी, हा रस्ता 74,000 कोटी, कोटीच्या कोटी उड्डाणं आहेत. पैसे कुठनं येणार आहेत माहीत नाही, अल्लाह जाने, खुदा जाने, भगवान जाने पैसे कुठनं येणार आहेत, पण घोषणा होत आहेत. तशी ही घोषणा झाली तर आम्हालाही बरं वाटेल. घोडबंदर आणि आणि घोडबंदर नाही, हे कळवा आहे. हा, कळवा उड्डाणपूल पटणीला लँडिंग करायचं, ते लिहून घ्या, पटणीला लँडिंग. हा, आणि ते शिंदे कुठे 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 बसलेत, त्यांचं बसण्याची ठिकाणं सांगावं आम्हाला. जाऊ सर, आता जाऊ. हा, म्हणजे तुम्हाला पण माहित नाही सध्या ते कुठे बसलेले. हा कळव्याचा उड्डाण पूल आहे, हा पटणीला उतरतो. तसाच हाच उड्डाण पुलाचा एक मार्गिका जर आपण हायवेला जॉईन केली तर कळव्यातलं पूर्ण ट्रॅफिक निघून नवीन रस्ता तयार होईल आणि त्याच्यामुळे कळव्याचं ट्रॅफिक नाहीच होईल. कारण का आता ठाण्याला सर्वात मोठी समस्या जी भेडसावते ती आहे ट्रॅफिकची, आणि त्याच्यावरती हे मार्ग काढावे लागतील. त्यामुळे आपण जसं इतर गावांना MSRDC, MMRDA यांच्या माध्यमातून 100 म्हणजे आजकाल 5,000 2,000 कोटी रुपये काय वाटतच नाही हो. आजकाल जो ऐकावं तो कितीचा रस्ता आहे, 90,000 कोटी. कितीचा रस्ता आहे, 80,000 कोटी. आमचं काय, आमच्या छोट्या मागण्या आहेत. एक उड्डाणपूल, एक मार्गिका, अशा छोट्या छोट्या मागण्या आहेत. टाक्यांची बांधकामं पूर्ण करायची, ती छोटी मागणी आहे. तेव्हा आपण या अनुदानाच्या माध्यमातून आम्ही ज्या मागण्या पुढे आणल्या आहेत त्या पूर्ण कराव्यात, एवढीच माफक अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि खास करून अनधिकृत बांधकामांकडे लक्ष देऊन ती बांधकामं होणार नाहीत, जेणेकरून पुढे अडचणी येणार नाहीत, याबद्दल आपण लक्ष द्यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. सन्माननीय सुनील प्रभू. अध्यक्ष महोदय, अर्थ